राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर सुहास आणि नॉन स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर अजय देखील सज्ज झाला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज 22 वरती ही जबाबदारी आहे. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. डान्सिंग अंपायर ख्यातनाम अंपायर ज्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या नावाची परिचय केली मिस्टर हारे हिरा मानकरकर सरांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी मात्र शॉट थर्डला क्षेत्ररक्षक होते. एक धाव मिळेल. एका धावेने संघाचा श्री गणेश होत असताना सुरुवात दमदार सकाळचं सत्र डीप फॅक्टर आणि लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी भरपूर संघ इच्छुक असतात. जेव्हा जेव्हा स्पर्धे असतात आणि तेव्हा तेव्हा संपूर्ण संघांकडून कॉस देखील येतात. आज देखील आपण पाहतो 2 ते 3 संघ पेंडिंगला देखील आहेत. त्या संघांना जशी संधी मिळेल संधी दिली जाईल यात शंका नाहीये. पुनश्च इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव अत्यंत वेगाने आणि ही ऍक्शन आपण पाहू शकता. ले बाई ले बेटा. आज कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ कल्याण आमचे अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे कारण की त्यांच्याकडे कला आहे. सध्याच्या घडीला ते थोडेसे व्यस्त आहेत. मुरबाड म्हटलं की मग आमचा हक्काचं माहेरघर आम्ही त्यांना म्हणतो आणि नेहमीच आमच्या सोबत असतात. आज ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. इनफिल्डला क्लिअर केलाय. फटका दमदार आहे. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या दिवसातील दमदार स्ट्रोक चौकार. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आपण पाहिलं पॉवर प्ले सुरू आहे. अनुषंगाने 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला सज्ज आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कुठेतरी डीप एक्स्ट्रा कव्हर खाली होता आणि त्या दिशेनं सुहासच्या बॅट मधून दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जानकोई चषक देखील आपण पाहिलं होतं पिंपळगडच्या वतीनं. त्यामध्ये सुहास आणि त्याचबरोबर आमचे वैभवजी भोईर यांची महत्वाची भूमिका होती आणि आज सुहास चांगली बॅटिंग देखील करतोय. ओ इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट गारत फलंदाज सुहास झालाय बाद. बॅक टू द पवेलियन. आणि इथे आपण पाहिलं तर विकेट्स क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये गारज झालाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 3ऱ्या क्रमांकावरती किरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग. इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. पुढील मॅच जय हनुमान सरवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 कुंदे दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी इथे नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या वतीनं या नियमावली आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील पाहतोय. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. केलाय फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक चौकार.
चौकार आला. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस डबल डिजिट 10 ऑन दी बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती आता सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत आणि सुरुवात दमदार झाल्या. मी तर म्हणेन दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. एका बाजूला आपण पाहतोय टीम धामणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर अशी ही लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत. बाजूलाच आपण पाहिलं तर डॅम आहे आणि नदी आहे. नदीच्या अगदी किनाऱ्यावरती सुसज्ज असं आपण हे क्रीडांगण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड लेदर क्रिकेटच्या मॅचेस देखील भरपूर आपण या क्रीडांगणावरती पाहत असतो आणि सध्याच्या घडीला स्पर्धा दमदार. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 थरार लेन खेचली आहे. त्याच्यावरती पूल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे शॉट फाईनला क्षेत्ररक्षक असेल एकच धाव मिळेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल वरती जबाबदारीने खेळावं लागेल कारण की आता सध्याच्या घडीला धावांचा आलेख उंच बाबा लागेल. टॉस गमावला. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करणं इथे पाहायला मिळालं. 5 षटकांची मॅच आहे कारण की 8 चा पोल आहे. त्या अनुषंगाने फक्त 3च क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सीमारेषेलगत असतील कारण की आपण काल 4 षटकांच्या मॅचेस खेळत होत्या. आज आपण 8 षटकांच्या मॅचेस 8 मॅचेसच्या अनुषंगाने 5 षटकांच्या मॅचेस खेळतोय कारण की आज देखील सर्व संघांना संधी असेल. चांगला खेळ तुम्ही देखील दाखवाल ही अपेक्षा. बिग हिट केलाय. उंची जास्त लांबी इथून गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो चुकी घडली. मौका भी गया और छक्का भी गया. वाह भाई वाह. दमदार स्ट्रोक. षटकार. अगदी षटकाराच्या दिशेनं आपण पाहिलं तर झेलची संधी होती. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक प्रदीप आले. प्रदीपच्या माध्यमातून चुकीला माफीने या षटकाराला. हॅरी सरांचा देखील आपण ऍक्शन पाहिला. बॉल व्हॉलेंटियर्स आपण बॉल द्यायचा. षटकार गेला आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. असं वाटलं होतं की आता माघारी परतावं लागेल किरणला परंतु तिथे झेल सुटला. षटकार गेला आणि आता कमबॅक होत असताना टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगरचा ओ पूल केला. व्हॉट अ स्ट्रोक. पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल. इट्स अ ब्युटिफुल बिग हिट. षटकार. थँक्यू डीसी. षटकार आलाय बॅक टू बॅक. सलगचा हा दुसरा षटकार. झेल सुटला त्याच्यानंतर संधी मिळाली. संधीचं सोनं झालं आणि आता मात्र हा षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फटकेबाजी किरणच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. काल आपण पाहिलं तर अशा मॅचेस रंगल्या होत्या आणि आज देखील मॅचेस रंगतील यात मात्र शंका नाही कारण की भिवंडीतील अनेक दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये असतील. आता डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू फरार. दणदणीत खणखणीत चौकार. केणे यांचं देखील आगमन झालं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ते आधारस्तंभ आहेत आणि आज त्यांची देखील पुनश्च उपस्थिती सकाळच्या सदरामध्ये. वेलकम. आज हॅरी सर आणि जहांगीर सर देखील या ॲक्शनमध्ये. हॅरी सर सकाळच्या सदरापासून थोडीशी पॉवर आणि एनर्जेटिक दिसत आहेत. आणि ही मॅच देखील महत्वाची आपण पाहतो. आता धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे जात असताना 27 धावा. किरणचं कौतुक. संधी मिळाले. संधीचं सोनं मधाच्या आतमध्ये करतोय. ओ आणखी एक बिग हिट. चेंडू सीमा रेषा पार. हॅरी सरांचा अनोखा अंदाज. बिग हिट. षटकार.
परंतु या स्पर्धेचा आपण नियम पाहतोय, चेंडू कुठल्याही क्षणाला खराब झाला, फुटला, हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. परंतु कॅप्टनचे बॉल आहे, त्या अनुषंगाने इथे जोही चेंडू येईल तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मॅच बॉल आला आणि कौतुक असेल आमच्या लाडक्या व्हॉलेंटियर्सचं देखील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सर्वांना. आणि आज हॅरी सर ॲक्शन मध्ये असतील, आमचे प्रथमेश ठाकूर देखील त्यांना जॉईंट होतील. प्रथमेश, आपण बऱ्याचदा पाहिलंय हॅरी सरांना, त्यांची वेगळी अनोखी शैली, परंतु त्यांचा अजूनकीच ट्रिपल एचची ॲक्शन आहे ना, ती तुम्हाला आज पाहायला आवडेल यात मात्र शंका नाही आहे. कारण की नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन त्याने आणलंय आणि ते आज अनोखी स्टाईल जरूर करतील. गोलंदाज तयार. हो, आता ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा चेंडू खाली राहतोय आणि इथे आता मात्र अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सकाळचं सत्र पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत असेल. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. चला आपण आता टीम मीटिंग घेऊ नका, टीम हडल नकोय, कारण की 5 षटकांची मॅच आयोजकांनी तुमच्यासाठी निर्धारित केल्या. कारण की 5 षटकामध्ये तुमचा खेळ आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल त्यासाठी त्यांच्याकडून थोडीशी उपाययोजना केली जाते. आणि सध्याच्या घडीला आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेश पुनश्च सज्ज होतोय, कारण की 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये साहिलने तब्बल 23 धावा खर्च केल्या. मी तर म्हणेन साहिलची काही चुकी नाही आहे, कारण की साहिलने चांगला चेंडू पिक केला होता, त्याच्यावरती झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु तिथे मात्र झेल घेतला गेला नाही. आणि त्याच पूर्वी या ठिकाणी मात्र कमबॅक झालाय. आमचे पवनजी केणे हे देखील, पवन भोईर देखील उपस्थित आहेत, परेश भोईर देखील उपस्थित ॲक्शनमध्ये, आय थिंक सो ते पण असतील, वैभव भोईर असतील आणि सध्याच्या घडीला सुहास जे बाज झालेत. अनेक सारे नक्कीच आमचे पिंपळगडचे सर्व खेळाडू, दिग्गज खेळाडू आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि आज त्यांच्या वतीनं चांगला खेळ देखील पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. समोर आता गोलंदाजी ट्रॅकवरती भावेशवरती जबाबदारी. समोर ॲज अ बॅटर अजय, त्याने देखील सेन्सिबल क्रिकेट खेळला. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. मी तर म्हणेन की इथे कुठेतरी सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय की काय अजय, कारण की त्याला देखील माहित आहे समोर ॲज अ बॅटर किरण चांगली फटकेबाजी देतोय आणि त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि तेच आता मात्र मधाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु समोर भावेश ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय सुंदर पद्धतीनं हाताळलं होता. टीम जय हनुमान सरवली बी आणि भूमी 11 कुंदे आपण टॉससाठी सज्ज राहा. बॅटची लिडिंग एज होती, परंतु 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि तत्पूर्वी एका धावेच्या मधीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 34 या धावसंख्येवरती टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह देखील आमच्या सोबत जोडली आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच बेल आयकॉनला हिट करा आणि येणाऱ्या हंगामामधील अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या वतीनं घर बसल्या आपण पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय GSL ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनेलच्या वतीनं. आमचे डीजे मास्टर देखील सज्ज, स्कोरर अविनाश जी देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. कॉम्बॉक्स मध्ये निलेश गायकर आणि प्रथमेश ठाकूर हे देखील आज जोडले जातील, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत जोडला जाईल. पुण्याच्या आडव्या पाटण्या ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता हा डॉट बॉल आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये टेनिस विश्वातील एक मोठं नाव, ज्यांना भारताच्या कानाकोपऱ्यामध्येच अर्थातच जास्तीकडून गुजरातमध्ये मागणे असणारे हिरामनजी खरकर, हॅरी सर आणि स्क्वेअरलेगचे पंच कल्याणचे बुलंद ज्येष्ठ पंच जहांगीर सर देखील ॲक्शनमध्ये असतील. सर्वांचं पुण्याच्या सरचे हार्दिक स्वागत, लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत. आणि ही मॅच पिंपळगड त्यांच्या अगेन्स्ट धामणगाव. ओहो, पूल केलाय, बिग हिट, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार.
संधी मिळाली होती ती म्हणजेच बॅटर किरणला शून्यावरती बाद होण्याची संधी आली होती, परंतु तिथे झेल ड्रॉप आणि त्याच्यानंतरच्या होणाऱ्या धावा नक्कीच आपण पाहिला. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल सुटला त्याने इतिहास रचला. 64 धाव्यांवरती रोहित शर्माचा श्रीलंकेच्या अगेन्स्ट झेल, त्याच्यानंतर 263 धावांची त्यांची इनिंग. वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं मॅक्सवेलचा झेल सुटला, त्याने 200 नाबाद धावा बनवून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि आता या मॅचमध्ये किरण फटकेबाजी चांगली करतोय, तो देखील पिंपळगर संघाला मॅच जिंकून देईल का असं वाटतंय, कारण की आता वैयक्तिक आपण पाहिलं तर 33 या धावसंख्येवरती किरण खेळतोय. त्याच्या सोबतीनं अजय त्याला चांगली साथ देतोय, सातत्याने स्ट्राईक रोटेट करून किरणला संधी देतोय, कारण की किरणच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच. जय हनुमान सरवली बी संघ आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी, आणि भूमी 11 कुंदे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं टॉससाठी. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि ही मॅच देखील तितकीच चांगली. आडव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक ओहो दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार, आणि आता मात्र हा दमदार चौकार आणि या फटक्याचे जणू काही चटके लागले असतील टीम धामणगाव या संघाला. नशिबाचा चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45 45 धावा धावफलकावरती आता जोडल्या जातात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची व्हॉलेंटियर्स विनंती असेल आमच्या आयोजकांना, पाण्याची व्यवस्था आपण खेळाडू कक्षामध्ये करा, कारण की आता पुढे पुढे जसजशा मॅचेस जातील तसतसा पाण्याचा देखील इथे मागणी होईल. कारण की आता आपण पाहिलं सकाळी थंडी, दुपारी गरमी, परत संध्याकाळी थंडी, असं हे वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये देखील आपण पाहिलं तर कुठेतरी कमतरता आणि या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता सध्याच्या घडीला धावा देखील बनत आहेत. टीम जय हनुमान सरवली बी संघाचे संगणक आपण कॉम्बॉक्समध्ये सज्ज राहा, आणि भूमी 11 कुंदे संघाचे संगणक आपण देखील सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये जर आपला संगणक टॉससाठी नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी असेल. या गोष्टीची सूचना आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की महत्त्वाची स्पर्धा आपण पाहतोय, आणि महत्त्वाची स्पर्धा असताना इथे मात्र कुठेतरी नियमावली आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस 45 45 धावा, आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदयला आपण पाहतोय. उदयवरती ही जबाबदारी आहे. उदय ऑन दी मार्क. हो चांगली गोलंदाजी इथे होत्या. चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय, आणि तत्पूर्वी हा चेंडू आलाय डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट, किरण करते स्ट्राइक असेल. बॅटची लिडिंग एज, आणि इथे संधी होती एसटी रक्षकाला, परंतु इथे एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते, आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 46 46 धावा. 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलेत गोलंदाज उदयने. मोठा फटका मारू दिला जात नाहीये, आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग, चांगली इनिंग तो देखील करतोय. 46 धावा धावफलकावरती. पुढील दोन्ही संघ आपण टॉससाठी सज्ज राहा, ही सूचना आम्ही वारंवार तुम्हाला पोहोचवतो. याचं कारण असं की तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी जर वाचवायची असेल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपला संगणक येथे उपस्थित असणं गरजेचं. माशावण, आणि आता उदय चांगली गोलंदाजी करतोय. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे 4 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. हो आता दिशा पाहावी लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय गोलंदाज. लेग स्टिक सोडली आणि पंचांचा वाईटचा इशारा. क्या बात आहे. यस यस वाईट. कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय. अरे सर एनर्जी मोड मध्ये.
ब्रेकफास्ट देखील झाला नाही तरी सुद्धा एनर्जी त्यांच्याकडे आहे. इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा ब्रेकफास्ट इथे रेडी असेल दोन्ही पंचांचा. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता असं सध्या भासू देत नाही आहे. प्रथमेश ठाकूर आपण देखील ब्रेकफास्ट करू शकता, थोडी रेस्ट तुम्हाला देखील असेल. ओ फटका हा फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्यांच्या आवाक्याच्या दूर. आणि आता इथे मात्र या 2 धावा. आज असं वाटतं की किरण नशीब घेऊन आलाय. आज शनिवारचा दिवस, नक्कीच पिंपळगर गावाच्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतलं लावेल यात शंका नाही. 1 शॉट पंचांनी जरूर घोषित केला. अतिघाई संकटात नाही. 2 धावा तर आल्या होत्या परंतु एकच धाव इथे मात्र जोडली जाईल आणि एका धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 49 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजेच गोलंदाज हृदयच्या वतीनं व्हेरिएशन चांगलं करतोय. कधी लेन खेचतोय, कधी चेंडू यॉर्कर लेन फेकतोय, बॅक ऑफ द हँड चेंडू देखील पिच करतोय. फुल टॉस, आता फुल टॉस वरती चुकी होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय आणि अखेरीस ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या तो फलंदाज किरणला बाद केलाय. किरण बॅक टू द पवेलियन. डावी बॅट रोहनता मैदानाच्या आतमध्ये. पिंपळगडच्या स्पर्धेमध्ये रोहनतावरती देखील गुणलेखकाची फार मोठी भूमिका होती, जबाबदारी होती. आता ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये उतरलाय. कॅप्टन देखील आहेत जानकी इंटरप्राइजेस पिंपळगडचे. ओपिनियन त्यांनी दिलं होतं की 50+ धावा आम्ही बनवू आणि सध्या 49 धावा जरूर बनल्यात. आणि या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आता जर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे कारण की एक वाईट आला होता. गोलंदाज तयार. हो, रोहनतासाठी चांगला चेंडू आणि त्याच्यावरती फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिस्क, आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मधीनं 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती. 53 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. टीम जय हनुमान सरवली बी संघ आपण रिपोर्टिंग करा आणि भूमी 11 कुंदे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. ओ आडव्या बॅटने क्या बात आहे, शपळून खेळलेत आणि चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार चौकार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे अखंड दैवत शंभू राजांचं गुणगान गाणारे संगीत. आणि या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहिलं ना तर नक्कीच अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांचं बॅनर्स कटआउट्स आपण नेहमीच क्रिकेटमध्ये बॅकस्क्रीन वरती पाहत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर शंभू राजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते.
निश्चयाचा महामेरू भौत जडांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ओ अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये फटका तर दमदार आपण पाहतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल आणि इथे मात्र एक जाव मिळेल. सूरजला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. त्याच्यावरती जबाबदारीनं खेळावं लागेल आणि इथे आता मात्र एक धाव आली आहे. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि चांगली इनिंग साकारणं देखील गरजेचं आहे. चांगला खेळ आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकेट केला मिष्टामी स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल झेल घेतोय आणि झेल कंप्लीट. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. पास झाले मधाच्या आतमध्ये अजय. आता मैदानाच्या आतमध्ये आता रन मशीन ऑफ पिंपळगर A1 पवन. तुम्ही पवन केनेला नेहमीच पाहिलंय गुरसई ब संघाच्या वतीनं, परंतु त्याआधीचा जर तुम्ही काळ पाहिला तर नक्कीच लेजंड क्रिकेटर म्हणून पिंपळगर समीर स्पोर्ट्स पिंपळगर या संघाकडून आपण पवन केनेची बॅटिंग लाजवाब नेहमीच पाहिली होती. 5 मध्ये 5 षटकार आणि नक्कीच 50+ जाबा नेहमीच तशा बॅट म्हणून येतात, परंतु आता ॲज अ लेजंड म्हणून तो मधाच्या आतमध्ये उतरलाय आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ सेन्सिबल क्रिकेट. मी तर म्हणेन आता कुठेतरी चांगली इनिंग साकारली जाते पवनच्या वतीनं, परंतु आता रडार वरती आणि आता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पवन केनेला माघारी परतावं लागेल. पवन बाद. क्रिश आता मधाच्या आतमध्ये येतोय. क्रिश का गाणं तो सुनाय होगा. सध्याच्या घडीला इंस्टाग्राम वरती व्हायरल असणार क्रिश का गाणं आणि क्षणात कोणीही कुठेही व्हायरल होऊ शकतं. रानू मंडल आणि त्याच्यानंतर आता क्रिशला आपण पाहतोय. जहांगीर सर, तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल तर काहीतरी मुवमेंट करा. ज्याची क्षणचित्रे आमची GSL ज्या ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह टिपेल आणि आमच्या हॅरी सरांची एक नक्कीच इंस्टाग्राम वरती देखील आपण पाहिलं तर एक क्लिप आहे जिला 5 मिलियन व्ह्यूज आहेत आणि त्याचबरोबर जितके चांगले डान्सिंग अंपायर्स आहेत तितके चांगले धवला देखील ते गातात. अनेक साऱ्या यूट्यूबच्या वरती आपण त्यांच्या रील्स आणि क्लिप चेक करू शकता. ख्यातनाम पंच आहेत आणि सध्या हा डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती कॉन्स्टंट 59 या आकड्यावरती. ओ लेफ्ट आर्म गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. सूरजचं कौतुक करावं लागेल कारण की आता 5 चेंडू फेकलेत आणि 2च जावा स्लॉगरच्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात आणि आता मात्र अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. टीम अजय हनुमान सरवळे B आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 कुंदे. संघनायक टॉस साठी सज्ज नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी असेल. त्या अनुषंगाने आपण लगेच सज्ज राहा. बॅक ऑफ द हँड पिच केला. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अशा पद्धतीनं इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी आता 61 धावेंची आवश्यकता असेल टीम धामणगाव या संघाला. चला आपण टॉस करूयात. पुढील दोन्ही संघ भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम जय हनुमान सरवली ब संघ. श्रीकांत टिकडीकर आमचे विशाल केणे यांचं देखील आगमन झालंय आणि त्याचबरोबरीनं आमच्या मान्यवरांचं देखील आगमन होतंय. वेलकम सर्वांचं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण या. टॉस आपण लगेचच करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार आहोत. अर्थातच जय हनुमान सरवली ब या दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस.
येस, भूमी 11 कुंदे संघाचे संगणक येथे उपस्थित आहेत. टीम जय हनुमान सरवली बस संघ, आपण आपला संगणक पाठवायचा. संगणक जर टॉस साठी इथे इनिंग ब्रेक मध्ये सज्ज नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल, या गोष्टीची नोंद घ्या. पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण इथे टॉस बॉक्स मध्ये संगणक पाठवणं गरजेचं असेल. नियमशी अत्यंत जवळचे मित्र प्रथमेश ठाकूर सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी, आणि ऐकूयात आजच्या दिवसामध्ये त्यांचा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये समालोचन. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वासजी केणी सरांना खरं तर आम्ही धन्यवाद देऊ. द्वितीय दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेसोबत जोडण्याची त्यांनी देखील आम्हाला संधी दिली. कोंढरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरी गट चषक 2026 दिवस क्रमांक असा दुसरा महत्त्वपूर्ण सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पिंपळघर बनाम धामणगावमध्ये ही लढत. प्रारंभी विनंती करू, गणपती हे विद्या द्या सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती थे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दरिद्र वगे अरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, भक्ता बहुतोषवी. गणरायाला वंदन करतोय. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानात राध दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. राजे शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. या खेळपट्टीला नमन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. पिसे आणि कोंडेरी गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला वंदन करून स्वर्गीय लोकनेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या दिवसामध्ये तुम्हा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कोंढेरीकर चषकामध्ये. दिवस दुसरा आज या स्पर्धेचा आपण अनुभवणार आहोत. नामवंत आणि लोकप्रिय स्पर्धा. अगदी आपण पाहिलं तर मागील काही दिवसांमध्ये बहुचर्चित राहिलेली स्पर्धा आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवणार आहोत. दुसरा दिवस पहिल्या फेरीतील पहिला सामना 5 षटकांची सामन्यात. सो
आपल्याला प्रत्येक सामना वेळेत कव्हर करायचा आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने आपल्याला सहकार्य करणे गरजेचं राहणार आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामीची आघाडीची जोडी प्रारंभी आणि आरंभी जोडी दाखल झाली आहे. आयुष आणि त्यासोबत चेतनला आपण पाहणार आहोत. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी. दोन्ही संघांना आपण देऊया ऑल द बेस्ट फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स. बॉलिंग मार्क वरती आता ओव्हर नंबर 1 घेऊन आला गोलंदाज जीतला आपण पाहणार आहोत. मॉडर्न डे क्रिकेट अंपायरचा ग्रीन सिग्नल गेम ऑनचा इशारा हॅरिस सरांना आपण पाहत आहोत आणि त्यांच्या समवेत जहांगीर सरांना देखील आपण पाहत आहोत. ओदी विकेटने हाफ ट्रॅकर खूप टप्प्याचा बॉल पहिलाच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मिड विकेट मध्ये कॅच ड्रॉप केली आहे. हॅरिस सर बघा काय इशारा करतात की काय घडलंय मैदानामध्ये. 264 धावांचा विक्रम रोहित शर्माने असाच पार पाडला नव्हता. 4 वरती तिसरा परेराने त्याला झेल सोडून साथ दिली होती, त्यामुळे कॅचेस फार महत्वाच्या आहेत. जितच्या प्रत्येक विकेटसाठी 500चं बक्षीस असेल. गंगारामजी भोईर साहेबांकडून ते पारितोषिक असणार आहे. ओ द विकेट पुढे सरसावत असताना बॅटची हेल्दी एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस कोणती मिस्टेक नाहीये. धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करत असताना धामणगाव टीमला. बॅटर चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. सकाळच्या सत्रामध्ये अगदी प्रत्येकी एकविरा भक्ताला तालावरती नाचवणारे संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. भूमी 11 कुंदे म्हणले की आमचे भूषम दादा रोहणे असतील, त्यांना देखील आपण देखील मंचावरती या, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि नेहमी अगदी आपण पाहिलं तर भूमी 11 कुंदे संघाला पुरस्कृत करण्याचं कार्य करत असतात. कल्याण ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होण्यामागे त्यांचा देखील महत्त्वपूर्ण हातभार आहे. आणि गोरेगाव नाईटच्या स्पर्धेमध्ये बेमिसाल कामगिरी त्यांच्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. मोस्ट वेलकम भूषण दादा, स्वागत आहे आपलं या मंचावरती. ओ द विकेट जीतचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल. ही इज गॉन. जीतनं मिळवले दुसरी विकेट. धक्का क्रमांक दुसरा लागलाय सलगचा बॅक टू बॅक दुसरा धक्का. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगती पथावर असताना पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि त्यानंतर गोलंदाजाने जो अटॅकिंग इंटेंट दाखवला, अटॅकिंग बाणा गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर, तिखट, धारदार आणि बेधडक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांना रोखलंय, थांबवलंय, बांधून ठेवलंय. मी म्हणेन पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवलंय. ड्रायव्हिंग सीट वरती सध्या जीत घेऊन चालला आपल्या टीमला. 3 बॉल कंप्लीट झालेल्या, 2 विकेट मिळवलेल्या आहेत गोलंदाज जीतने आणि फक्त 1 धाव ती देखील मिळाली नसती मला वाटतं जर जेल टिपला असता तर. हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅरिस सरांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात करा. लेफ्टी बॅटरला राऊंड द विकेट अटॅक केला होता. ओ माय गुडनेस, काय केलं हॅरिस सर देखील सांगतायत. हा झेल इझिली गॅदर करता आला असता.
पण तिथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप केली आहे. आज अखंड महाराष्ट्रभर नव्हे मी म्हणेन विश्वास सर अगदी भारतभर मागणी या पंचांना याच कारणास्तव आहे. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गोष्टी असतात आणि त्या जगाला दाखवणं फार महत्त्वाचं आहे. आणि हॅरी सर म्हणजे रामन खरकस सरांनी ते करून दाखवलंय. अगदी फार सुंदर पंचांची भूमिका पार पाडतात आणि कुठेही ती भूमिका बजावत असताना त्यांचे निर्णय चुकत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओव्हर द विकेटनं आता मारा करतोय. रायटी बॅटरसाठी पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली आहे. इथे देखील कॅच घेतले, यावेळेस मिस्टेक नाहीये. गोलंदाज जीतनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अफलातून, अचूक, भेदक, आक्रमक आणि अगदी मी तर म्हणेन अटॅकिंग अप्रोचने केलेली गोलंदाजी. 3 गड्यांची कत्तल, 2 धावा धावपटलावरती. कॅचेस विन द मॅचेस झेल फार महत्वाचे असतात. 5 बॉल मागील जर तुम्ही पाहिले तर 5ही चेंडू असे होते जिथे विकेट मिळाले असते गोलंदाजाला. प्रत्येक बॉल वरती कॅच उडते. म्हणजे जीत काय अटॅकिंग अप्रोचनं गोलंदाजी करतो असं म्हटलं जातं नेहमी. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्हाला समोरच्यावरती हावी होणं देखील तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून तो तुमच्यावर हावी होणार नाही. आणि सध्याच्या घडीला मी तरी म्हणेन की जीतनं कमालीची गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली ग्रेट. यावेळेस पुन्हा ओव्हर द विकेट आलाय, लाऊड अपील. लेग बाईचा इशारा. बचके रे ना बाबा. हॅरी सर चुकीने दुसरा कुठे लागला तर गडबड होईल. शफल झाला बॅट्समन ऑप्स्टमच्या बाहेर, तेच पंच सांगतात. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. विश्वास चुकीने जर हात दुसऱ्या कुठेच लागला तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. थोडी काळजी घ्या. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण. आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला ग्रुप पेडिंग घेऊ नका इतका वेळ, विनंती आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा लागू शकतो दुपारच्या सत्रामध्ये. सो जितक्या मॅचेस आपल्याला मॉर्निंग सेशन मध्ये कव्हर करता येतील आपण तितका जास्त थोडा जोर देऊया. बिकॉज आफ्टरनून सेशनला मॅचेस स्लो जातात आणि पुन्हा 4 नंतर पुन्हा एकदा तोच पिकअप मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो जो मधला वेळ 1 ते 3 पर्यंत त्या 3 तासांचा खेळ थोडा स्लो होतो. त्यामुळे आमची वारंवार ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला थोडं फास्ट खेळा. ओव्हर नंबर 2 आणि P2 च्या ओव्हर मध्ये गोलंदाज सुहासला आपण पाहणार आहोत. सुभाष नाही, सुहास. अटॅक केला यावेळेस. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं पाठवला थेट. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा ठोकलाय दर्जेदार षटकार. या शेकी शेकी आणि सुंदरीच्या जमान्यामध्ये कुठेतरी जगदीश पाटील आणि दादूचं महत्व आता लोकांना कळत नाहीये. ऑफ साइडला विकेट केला पुन्हा एकदा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू द स्टँड. क्या बात है. काय दर्जेदार ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. विकेट सिक्सर.
What a shot was that. बेमिसाल टायमिंग. ग्रेट हिट. सरळ बॅटनं लॉफ केला, फेकून दिला लॉंग ऑनच्या पलीकडे इनटू द क्राउड. मॅसिव्ह हिट ॲक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या प्रकारे स्क्रीनवरती. पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्याला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. इनटू दी स्लॉट. बिग हिट. सुपर टेलिकास्ट. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह. ग्रामीण क्रिकेटमधील तळागाळातील खेळाडूंना ओळख मिळवून देण्याचं कार्य ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं सध्या सुरू आहे. शफल झाला होता, पण शफल झाले म्हणजे प्रत्येक वेळी सफल व्हाल असं नाही. मला वाटतं लेग बाईजचा इशारा असेल. येस, म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काही नवीन गोष्टी आणल्या जातात. म्हणजे साठा किती मोठा आहे त्यांच्याकडे बघा. धावसंख्या 2 षटकाराने वेगाने पुढे आले. आता टोटल 16 धावा. पाठलाग करायचा तो एकंदरीत 61चा आणि 16 धावपटलावरती लागलेल्या आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय काय. अच्छा, व्हाईट बॉल. क्या बात आहे. व्हाईट बॉलचा इशारा आता यावेळेस बघा. बऱ्याचदा हात लांब करून देत असतात, पण इकडे पंच पाय लांब करून देतात. मगाशी षटकार हातांवर उभे राहून दिले. सरवली संघ रिपोर्टिंग करा आपण. ऑलरेडी शेड्यूल मध्ये लेट झालेले, यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर थेट चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आदरणीय श्रीकांतजी टेकडीकर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील सामन्याचा आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. ऑलरेडी लेट केलेला आहे, लक्षात ठेवा. सरवली संघ आपण, त्यामुळे इथून जास्त वेळ होणार नाही याची थोडी काळजी घ्या. पहिला सामना जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आणि धामणगाव. ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कापेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला मिस्टेक. खराब फिल्डिंग. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर सुहास. पुढचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा ऑनसाइड स्विंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील डीप मध्ये फिल्डर आहे हनुमान सरवली. भूमी 11चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. भूमी 11 कुंदे आणि येस हनुमान सरवली बसचे कॅप्टन आलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टॉसची प्रक्रिया आपण तिकडे दरम्यान पूर्ण करून घेऊयात. वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा आमचे विश्वासजी केने सर तिकडे जोडले गेलेले आहेत. सो यू टॉस बॉक्स. तेच आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान सरवली बी. 2 धावांचे पेनल्टी सरवली संघाला असेल, कारण की इनिंग ब्रेक मधले संघनायक टॉस साठी नव्हता. 2 धावांचे पेनल्ट्या. चला आपण या टॉस साठी. कुंदे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या आणि आपण इथे करतोय टॉस. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. मान्यवर श्रीकांतजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. श्रीकांतजी टेकडीकर आहेत, माफ करा. हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय. 28-28.
कॉइन स्पिन आपण करायचा आहे. टेल इज द कॉल आणि आला टेल. फक्त निर्णय अंशापर्यंत पोहोचायचा. येस, बॉलिंग स्वीकारली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. टीम सरवली आणि टीम कुंदेला. कुंदे संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम जय हनुमान सरवली बी या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू झाला आणि तिसऱ्या षटकामधील खेळाला जशी सुरुवात झाली तसं आक्रमक धोरण फलंदाजांचा देखील पाहायला मिळालं. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 आल्या होत्या, 3 विकेट गमावले होते. जीतनं अफलातून गोलंदाजी केली होती, पण आता त्या जीतवरती चढवला हल्ला. सरळ बॅटनं प्रॉपर टायमिंग आणि बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. थोड्याच वेळात. येस, वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. कोंढेरीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल मोठमोठे उलटफेर झाले आणि सगळ्यांच्या स्टेटस वरती एकच गाणं, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आता कोण गार होईल आणि काय होईल येणाऱ्या 5 वर्षात सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजतील. पण राजकारण एका बाजूला ठेवा, आपली मैत्री एका बाजूला ठेवा. राजकारणामुळे आपल्या मैत्रीवरती किंवा आपल्या नात्या संबंधांवरती कोणताही इम्पॅक्ट पडणार नाही याची काळजी घ्या. राजकारण दर 5 वर्षांनी येईल, पण आपल्याला आपली नाती, आपले संबंध, आपली मैत्री आयुष्यभर टिकवायची आहे विश्वास. त्यामुळे राजकारणाला त्या दिवसापुरता मर्यादित ठेवा आणि पुन्हा निकालाच्या नंतर आपण सगळे एक आहोत, एकत्र राहा, आपली एकी जपा. कारण भावकी टिकली तर गावकी टिकेल. धावा झाल्या तर 34-61 करायच्यात. 36 झालेल्या 36. आता येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 15 आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 25 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 15. गोलंदाजावती झालेलं आक्रमण. कोंढरीचे सोशल वर्कर, समाजसेवक ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये बॉल बॉक्स पुरस्कृत केलेले आहेत, आदरणीय विशालजी केने साहेबांचं आगमन झालं आणि श्रीकांतजी टेकडीकर साहेबांना आपण पाहत आहोत. सोशल वर्कर कोंढेरी समाजसेवक ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह मोमेंटोस पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. या दोन्ही मान्यवरांचं कोंढेरीकर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. बॉलिंग मार्कमध्ये जीत, ज्याच्या विरोधामध्ये चौकार आल्याच्या नंतर थोडा अग्रेसिव्ह अप्रोचनं बॉलिंग करताना थोडा पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट अटॅक केलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय. ओव्हर दी बॉल असेल, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा मधोमध चेंडू सीमा पलीकडे 4.
बरं तयार. ऑफ साईडला लॉप करायचा होता, पाटला हलकसं चुंबन करून चेंडू थेट विसावलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन, बॅटर आउट. आता येणारी चेंडू शिल्लक असलेल्या मॅच मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मॅच कुठे होती आणि आता कुठे आलेली आहे. हा सगळं क्रिकेटचा कधी राजाचा रंग अनरंगाचा राजा बनेल याचा नेम नाही. ऑफ साइडला फटका चांगला आहे, पिकअप शॉट बॉलला पाठवला वही यात्रेवरती. बिग 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 सिक्सर. फटका मोठा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यासोबत या षटकाराने आता मात्र मॅच सिच्युएशन पूर्णपणे बदललं गेलं. सोपं झालं मी म्हणेन आता समीकरण. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम धामणगावसाठी आदरणीय विशालजी केणे साहेब ज्यांनी बॉल बॉक्स आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत आणि भूषण दादा रोहणे देखील आपल्या मंचावरती विराजमान आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. भूषण दादा या आपण. विकेट अटॅक केलाय, लॉफ्टेड हिट फटका फसलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, विकेट मिळाली आणि आता आणखीन एक मोठा झटका लागला बॅटिंग करत असताना धामणगाव टीमला.
सामन्याला कलाटणी मिळते की काय. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये 15 धावांची गरज आहे. 15 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 10. 10 बॉल 15. ऑन पेपर इक्वेशन जरी सोपं असलं तरी बॉलिंग अटॅक तुम्हाला दमदार ठेवावा लागेल. पिंपळगाव विरुद्ध धामणगाव ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. डेड बॉलचा इशारा पंच करतात. आदरणीय राहुलजी दिवेकर धामणगाव यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. स्वागत आपलं देखील. ऑन साइडला ओव्हर द बॉलर सेट फटका फसलाय. लॉंग ऑन ला झेल घेऊन फलंदाज आता तंबूच्या आशेला जाऊन बसलाय. विकेटचा पता मैदानामध्ये. हिज गॉन. वरती दमदार कामगिरी करतोय आणि भूषण दादा रोहने यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. क्रिश बॉलिंग मार्क वरती आलाय. साऊंड भरपूर मोठा आलाय. बॅककट कदाचित होती. येस पंच दर्शवतात. त्यामुळे हा स्टॉप हा पॉज फार महत्वाचा होता. ऍज अ कॉमेंटेटर जेव्हा बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज निघतो तेव्हा ते बॉल विकेट किपर पर्यंत जाईपर्यंतचा जो मधला पॉज आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो पंचांसाठी आणि समालोचकासाठी देखील. स्क्रीनवर व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. कुंभे 11 कुंदे या संघाचे आपण पाहत आहोत. पुरस्कर्ते भूषणला दारोळे सन्मान केलाय. स्वागत देखील. जबरदस्त हिट. हाफ ट्रॅकर पुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल. मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. साइडला पाठवला. मिड विकेटच्या बाहेर षटका ठोकलाय. षटकारानं समीकरण बदललंय. उर्वरित 7 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 2 हव्या होत्या. मला अजूनही आठवत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई आणि त्या मैदानावरती सोनारपाडा टीमनं हा कारनामा करून दाखवला होता. 2 धावा अक्षरशः रोखल्या होत्या. पण इथे नाही. इतिहास हम रटणे नाही इतिहास रचने आहे सांगत असताना बॉलला पाठवलंय. मिड विकेटच्या बाहेर विजयाचा शंखनाद फुंकणारा षटकार.
अगदी मल्टी टॅलेंटेड आहेत. पंचांची कामगिरी देखील फार सुंदर पार पाडतात. त्याच वेळेला किंबहुना एंटरटेनमेंट करण्याचं कार्य केलं जातं. डान्सिंग अंपायरची भूमिका. आधी आला गोट्या, त्यानंतर माट्या आणि आता हॅरी. अवघ्या 2 धावांची आता गरज असेल या मॅच मध्ये. 59 झालेल्या आहेत. 61चा पाठलाग करायचा. 6 बॉल 2 ची गरज. विश्वास सोनापाडा टीमनं खिडकाईच्या अगेन्स्ट हा कारनामा केला होता. 6 मध्ये 2 देखील करू दिल्या नव्हत्या. यानंतर जय हनुमान सरवली ब आणि त्यांचा अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 कुंदे, पण इथे कॅच ड्रॉप केली आहे. स्कोर इज इक्वल. धावसंख्या समांतर आणि या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. सो ही एकदा तुम्हाला येणाऱ्या 5 मध्ये कंपल्सरी पूर्ण करावे लागेल. 60 ऑन बोर्ड. धावसंख्या समांतर. आदरणीय पवनजी भोईर, वैभवजी भोईर, सुहास पाटील, खर तर सगळे गुणवान खेळाडू आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. पिंपळगरचे मॅच फिनिश. सामना जिंकला धामणगावनं. वेल प्ले टीम धामणगाव. लास्ट बॉलवरती षटकार आला आणि विजयी रथावरती स्वार होऊन आपली विजयाने घौडदौड सुरू केली आहे कोंडेरीकर चषकामध्ये. अभिनंदन धामणगाव. वेल प्लेड. हार्ड लक टीम पिंपळगर. पण धामणगाव संघ कुठेही जायचं नाहीये, बिकॉज यानंतर आपल्याला लगेचच दोन्ही जिंकलेल्या संघांमध्ये सामना खेळवायचा आहे. सो टीम धामणगाव कुठेही जायचं नाहीये, ही ऑफिशियल सूचना